काल इडली करायला घेतली आणि इडलीचं पीठ उरलं. नेहमी इतकंच प्रमाण घेऊन मी घातलं, पण घरातली माणसं गावाला गेल्या कारणाने पीठ खूप उरलं. काय करायचं कळत नव्हतं मला. मग मी त्याचे म्हटले डोसे निघतात का बघूया. आणि हे बघू शकताय तुम्ही, मी त्याचा डोसा काढला आहे आणि इतका टेस्टी लागतो आहे तो. इडली रव्यापासून केलेलं आहे. मी इडलीचं पीठ भिजवलं होतं इडली रव्याचं, आणि मला वाटत होतं की त्याचा डोसा निघणार नाही, पण त्याची टेस्ट इतकी भारी लागते की नाही. तुम्ही देखील असं पीठ वगैरे उरलं तर नक्की ट्राय करू शकता. हे बघू शकताय, हा इडली रवा होता. मी काल इडली रव्याच्या करायला घेतल्या होत्या इडल्या. एरवी मी डोशाच्याच पिठाच्या करते इडल्या, पण आज म्हटलं इडली रव्याच्या करूया. आणि पीठ खूप उरलं आणि हे बघू शकताय, खूप असे स्पॉन्जसारखे होतात पण खूप टेस्टी लागतात. नक्की ट्राय करा. बारीक गॅसवर आपण ते भाजून घ्यायचं आहे. आणि हे बघू शकताय, आपण पलटून घेऊया. थोडासा वेळ लागतो भाजायला, कारण रवा येतो, रवा लवकर भाजला जात नाही. हे बघू शकता, इतकं सुंदर लागतो ना टेस्टला. नक्की ट्राय करा. हा दुसऱ्या बाजून देखील भाजून घेतला आहे मी.